कधी कधी मनात येतं, आता बास, अजून नको, आता नाही जमणार. मन खचतं, डोळ्यात पाणी येतं आणि प्रश्न पडतो, मीच का? याचा अनुभव आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी घेतलेला आहेच. मन खचतं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे किंवा याच्यातून बाहेर पडता येत नाही असं नाही. मन खचणं म्हणजे आपण कमकुवत आहोत असं नाही, तर आपण आतून थकलेलो आहोत आणि आता थोडं थांबून मन शांत करण्याची गरज आहे. भावना दाबून ठेवायच्या नाहीत. आपण कित्येकदा आपल्या भावना दाबून ठेवत असतो, पण खरं पाहिलं तर आपल्या मनात आलेल्या भावना मोकळं केल्याने मन खूप हलकं वाटतं. आपल्या मनात दिवसभर खूप सारे विचार येत असतात. एखाद्याचे बोलणं आवडलेलं नसतं, एखाद्याचं वागणं आवडलेलं नसतं, पण आपण त्यांना ते बोलून दाखवू शकत नाही. किंवा आपल्या मनात भीती वाटते की कोणी मला चुकीचं समजेल किंवा आपलं नातं तुटेल, दुरावा निर्माण होईल. अशा वेळी आपण आपल्या मनात चाललेलं खळबळ कोणाजवळ व्यक्त न करता लिहून काढून मन मोकळं करू शकतो. आज मनाला खूप जड वाटतंय, तर मनात जे काय आहे, जे काय आज फील होतंय, ते वही आणि पेन घेऊन उतरवून काढा. बघा किती हलकं वाटायला लागेल. आज एखादी गोष्ट खूप मनाला लागलीये किंवा उगीचच मन भरून आलंय, रडावंसं वाटतंय, तर रडून घ्या. याच्यानं सुद्धा मन हलकं होतं. कारण दाबलेल्या भावना जड होतात, तर स्वीकारल्याने भावना हलक्या होत असतात. म्हणून मन मजबूत करायचं असेल तर आधी मन मोकळं करायला शिकायला हवं. स्वतःला दोष देणं थांबवायला हवं. आपण काय करत असतो, काही जरी झालं तरी त्यासाठी स्वतःला कारण समजायचं. जे काय झालंय ते माझ्यामुळेच झालंय, मीच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी, मी काहीच करू शकत नाही. हे फक्त शब्द नाहीत, या जखमा आहेत जे आपण रोज स्वतःला देत असतो. आजपासून एक नियम ठेवा, स्वतःसोबत वाईट बोलायचं नाही, स्वतः चांगला मित्र बनायचं. आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेतो, त्यांना काय हवं नको पाहतो, मित्रमैत्रिणींचं काय चाललंय चौकशी करतो, पण स्वतःचं काय, स्वतःची चौकशी करायला हवी. स्वतःला काय हवंय काय नकोय हे आपण पाहायला पाहिजे. कधी कधी मन खचतं तेव्हा स्वतःचा चांगला मित्र होऊन चांगला सल्ला स्वतःला देऊन बघू, स्वतःसाठी आधार स्वतःच बनून बघू. इतरस्त शोधण्यापेक्षा आपण आपल्यातला चांगलेपणा शोधून पाहू, काही ना काही सापडेलच ना. एक छोटं पाऊल उचला. मन खचल्यावर मोठे निर्णय नको, तर फक्त छोटं पाऊल उचला. आज खूप अस्वस्थ वाटतंय, तर आपणाला आवडणारे एखादं काम करा. स्वतःच्या आवडीचं काहीतरी बनवून खा. घर आवरा, कपाट आवरा, यामुळे पण छान वाटेल, समाधान वाटेल. फिरायला जा, चालायला जा, यामुळे फ्रेश वाटतं. काही वेळ स्वतःसोबत घालवा. एकटं बसा, यामुळे स्वतःला ओळखायला मदत होते. घरातून बाहेर तास 2 तास जा, मंदिरात जा किंवा असंच मॉलमध्ये, बाजारात फेरफटका मारून या. चांगली समजून घेणारी मैत्रीण असेल तर तिला भेटा, मनातील भावना तिच्याकडे व्यक्त करा. अशा वेळी आपणाला सल्ला नको असतो, तर कोणीतरी समजून घेणारं असावं लागतं आणि समजून घेणाऱ्याजवळच आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हव्यात, ना की आपणाला जज करणाऱ्याच्या जवळ. स्वतःवरचा विश्वास परत मिळवा. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं तुम्ही हारला म्हणून नाही किंवा तुम्ही कमजोर आहात म्हणून नाही, तर अजून खूप काही बाकी आहे म्हणून. आज तुम्ही जिथं आहात, जसं पण आहात, ज्या पण स्थितीत असाल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून जिवंत आहात. म्हणजे अजून खूप काही आहे जे करू शकता, करायचं आहे. आजपर्यंत तुम्ही जे सहन केले, ज्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढले, हे कोणालाही शक्य नाही. थोडंसं पाठीमागे वळून स्वतःला बघा. ज्या गोष्टी तुम्ही सहन केल्या त्या कोणालाही सहज जमलं नसतं. तुम्ही खूप मजबूत आहात, खूप स्ट्रॉंग आहात, पण थोडंसं स्वतःला विसरलात. थोडीशी याची जाणीव स्वतःला करून द्या. स्वतःवरचा विश्वास वाढवा व स्वतःला स्ट्रॉंग बनवा. कायम लक्षात ठेवा, कोणी तुमच्यासोबत असो किंवा नसो, तुम्ही स्वतः तुमच्यासोबत उभं राहा. काही जरी झालं तरी स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. आज जे दिवस आहेत ते कायमचे नाहीत. कधी ना कधी हे पण दिवस बदलणार आहेत. तो आपला शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.